आज राज्यातील राजकीय आणि शेतकरी आंदोलनाच्या वातावरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक झालेले दिसत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, निवेदनं दिली जात आहेत आणि सरकारवर मोठा दबाव निर्माण होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. किसान सभेच्या माध्यमातून राज्याच्या कृषी मंत्र्यांशी थेट चर्चा करण्यात आली. मित्रांनो, पण इथेच कथा थांबत नाही, कारण पंढरपूरमध्ये देखील मोठं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आणि या सर्व आंदोलनांचा एकच मुख्य मुद्दा आहे, सरसकट कर्जमाफी आणि पीक विम्याचा प्रश्न. आता सर्वात मोठी अपडेट समोर येतेय. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठलीही अट न लावता केली जाणार आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांची थेट कर्जमुक्ती केली जाईल. मित्रांनो, पण इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे, कारण एकूण 56 लाख कर्ज खाती कर्जमाफीसाठी तपासण्यात आलेली आहेत. यामध्ये 2017 ते 2025 पर्यंतची थकीत खाती समाविष्ट आहेत आणि त्यापैकी काही शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये आधीच लाभ घेतलेले आहेत. त्यामुळे अशा सुमारे 16 लाख खात्यांबाबत वेगळा निर्णय घेतला जाणार आहे. त्यांना पूर्ण कर्जमाफीऐवजी मर्यादित स्वरूपात सुमारे 50,000 रुपयांपर्यंत लाभ दिला जाऊ शकतो. मित्रांनो, पण हीच गोष्ट आता वादाचा विषय बनली आहे, कारण अनेक शेतकरी संघटना आणि नेते यावर आक्षेप घेत आहेत. त्यांची मागणी आहे की 2019 मध्ये लाभ घेतलेले शेतकरी देखील या नव्या योजनेत समाविष्ट केले पाहिजेत. आणि जर हा दबाव असाच वाढत राहिला तर सरकारला काही अटी मागे घ्याव्या लागू शकतात. मित्रांनो, काही ठिकाणी तहसील कार्यालयांवर निवेदनं दिली जात आहेत, काही ठिकाणी आंदोलनं तीव्र होत आहे आणि या सर्व घडामोडींमुळे सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण झालेला दिसतोय. आता प्रश्न असा आहे, सरकार खरंच सरसकट कर्जमाफीकडे जाणार का, की काही निवडक शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार? मित्रांनो, पुढील काही दिवस या संपूर्ण प्रकरणासाठी खूप निर्णायक ठरणार आहेत, कारण धोरण बदलण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. आणि जर दबाव वाढत राहिला तर आणखी मोठा निर्णयही समोर येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, या विषयावरची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू. धन्यवाद मित्रांनो.